म्हणजे सचिन तेंडुलकरपासून लता मंगेशकरांपर्यंत आणि पु ल देशपांडेंपासून अजित वाडेकरांपर्यंत अशा अनेक माणसांच्या सहवासात रमलेलं हे व्यक्तिमत्व आहे. सुखद आठवणी असतात, काही दुःखद आठवणी असतात. मी एक असं ठरवलं होतं अगदी पहिल्यापासून, की ज्या दुःखद आठवणी आहेत, पराभवाच्या आहेत, मानहानीच्या आहेत, अपमानाच्या आहेत, काही दुःख आहेत, ती आपण जसं कॉम्प्युटरला डिलीट नावाचं मशीन असतं, आपलं एक बटन असतं, तसं हे डिलीट करून टाकायचे. स्वतः नंदू नाटेकर होता, माझा भाऊ होता. मी त्याला जेव्हा सांगितलं, तुझी मला स्वाक्षरी पाहिजे, सही कशी घेतोस, माझी सही कसली घेतोस? मला आश्चर्य वाटेल, पुणे ते हुबळी आणि रत्नागिरी ते सोलापूर एवढ्या मोठ्या भागामधला मी पहिला क्वालिफाईड रेडिओलॉजिस्ट होतो. तर ते झालं, मॅच संपल्यानंतर वगैरे सचिन आला. सचिन सर म्हणाला, मी ऐकलं, म्हणाला तुमची कॉमेंट्री वगैरे, युअर कॉमेंटिंग व्हेरी वेल. आणि नाटेकर नाव ऐकल्यानंतर तो म्हणाला की नंदू नाटेकरचा तुम्ही भाऊ असा. बरं, सुनील गावस्कर हा जेव्हा जेव्हा फावली वेळ मिळेल त्यावेळेला तो बॉम्बे जिमखान्यामध्ये मुंबईला 3 वाजता बरोबर बॅडमिंटन खेळतो. हे त्यांनीच मला सांगितलं. ओपी नय्यर यांच्याबरोबर 3 तास गप्पा मारल्या. मी एक वाक्य पण संगीताबद्दल बोललो नाही. मी बाबा बोरकरांच्या बरोबर हे घालवलं, एक संध्याकाळ घालवली. मी एकही शब्द कवितेबद्दल बोललो नाही. आणि त्याच्यामध्ये लता मंगेशकर या गायिकेबरोबर कुठल्या गायकाने गाणी म्हटली असं जर लिस्ट लिहिली त्या कुपीमध्ये, तर शेवटचं नाव काय होईना, पण श्रीनिवास नाटेकर हे नाव पण लिहिलं गेलं पाहिजे. नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आरसपानी पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आरसपानी पॉडकास्टला रसिकांचा जो प्रतिसाद मिळतोय तो अभूतपूर्व असा आहे. नवीन पॉडकास्टला एवढा प्रतिसाद खरं तर रसिकांचा मिळत नाही, परंतु माझ्या पॉडकास्टला भरभरून प्रतिसाद आपण दिला त्याबद्दल मी सर्वांविषयी आभार व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. यापुढे आपण वेगवेगळ्या माणसांना भेटणार आहोत. आज आपल्याकडं आलेले ते डॉक्टर श्रीनिवास नाटेकर, हे सांगलीचे रेडिओलॉजिस्ट आहेत. नमस्कार. नमस्ते. आणि डॉक्टर श्रीनिवास नाटेकरांची वेगळी ओळख म्हणजे ते अनेक ग्रेट माणसांना भेटलेले आहेत. म्हणजे आपण ग्रेट एखाद्या माणसाला जरी भेटलो आयुष्यात मोठ्या, तरी त्या आठवणी आपल्या नजरेसमोरून जात नाहीत किंवा त्या आठवणींनी आपल्याला बराच काळ एक खूप आनंद दिलेला असतो. पण श्रीनिवास नाटेकरांना अशी शेकडो माणसं भेटली की जी ग्रेट ह्या व्याख्येत बसणारी होती आणि त्या सगळ्या माणसांचा सहवास त्यांना लाभलेला आहे. म्हणजे सचिन तेंडुलकरपासून लता मंगेशकरांपर्यंत आणि पु ल देशपांडेंपासून अजित वाडेकरांपर्यंत अशा अनेक माणसांच्या सहवासात रमलेलं हे व्यक्तिमत्व आहे. आणि आपल्या ह्या सहवासाविषयी त्यांनी एक पुस्तकसुद्धा लिहिलेलं आहे, त्याचं असं झालं. आणि त्यांचा एक कार्यक्रमसुद्धा आहे, त्याचंही नाव तेच आहे, त्याचं असं झालं म्हणून. म्हणजे त्याचं असं झालं ही एक म्हणण्याची पद्धत आहे. आणि ती पद्धत त्यांनी कुठून शोधून काढली किंवा कशाप्रकारे त्या पद्धतीवर त्यांनी काम केलं किंवा त्या पद्धतीला अनुसरून एक पुस्तक कसं लिहिलं, हा सगळा त्यांचा प्रवास आपल्याला जाणून घ्यायचा आहे. पु ल देशपांडे त्यांना भेटले त्यावेळेस त्यांच्याशी काय बोलले किंवा लता मंगेशकर त्यांना भेटल्या त्यावेळेस त्यांच्याशी काय बोलल्या आणि त्यांच्या भावना काय होत्या. म्हणजे आज अशी काही व्यक्तिमत्व आहेत त्यातली की जे आज आपल्याला भेटू शकत नाहीत किंवा ह्या जगातसुद्धा नाहीत. तर पु ल देशपांडेंसारख्या व्यक्तींविषयीचे पैलूसुद्धा आपल्याला जाणून घेता येणार आहेत. डॉक्टरांची सेवासुद्धा 50 वर्षापेक्षा अधिक काळ ते वैद्यकीय व्यवसाय त्यांनी केलेला आहे. सिव्हिल सर्जन ह्या अतिशय महत्त्वाच्या पदावर त्यांनी काम केलेलं आहे. राज्यपालांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्व क्षेत्रात त्यांनी मुसाफिरी केलेली आहे. असा फक्त 85 वर्षाचा एक अवलिया आपल्या भेटीला आलेला आहे की जो तरुणांना लाजवेल अशी आजही भटकंती करतोय, आजही कार्यक्रम करतोय. म्हणजे वयाच्या कुठल्याही टप्प्यावर आपण कुठल्याही वेगळ्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो, असा आशावाद डॉक्टर नाटेकरांना बघून आपल्याला मिळू शकतो. डॉक्टर साहेब नमस्ते. हा संदेश काही द्याल असंही मला काही वाटलं नव्हतं तरुणांना. नाही नाही, तोही संदेश दिला पाहिजे. म्हणजे तुम्ही फक्त डॉक्टर आहात असं नाही, 85व्या वर्षी तुम्ही त्याचं झालं असं जे त्याचं असं झालं हा जो काही कार्यक्रम करताय, तर मुळात त्याचं असं झालं असं सांगलीसारख्या महापालिकेच्या क्षेत्रात राहूनसुद्धा एका ग्रामीण ढंगानं सांगावं असं तुम्हाला का वाटलं? काय असतं, प्रत्येकाला आठवणी असतात. आता माझ्या जीवनामध्ये तसं काही फार मोठं घडलं असं मला वाटलं नाही. सुखद आठवणी असतात, काही दुःखद आठवणी असतात. मी एक असं ठरवलं होतं अगदी पहिल्यापासून, की ज्या दुःखद आठवणी आहेत, पराभवाच्या आहेत, मानहानीच्या आहेत, अपमानाच्या आहेत, काही दुःख आहेत,
ती आपण जसं कॉम्प्युटरला डिलीट नावाचं मशीन असतं, आपलं एक बटन असतं, तसं हे डिलीट करून टाकायचे. फक्त सुखद आठवणी ठेवा. लक्षात घ्या, साधारण 70 वय झालं, हे माझ्या जे जाणवलं, ते असं होतं की आपण आपल्या व्यवसायातून रिटायर व्हायला लागलेलो असतो. दुसरं असं असतं की वर्तमान काळात ज्या गोष्टी घडत असतात, त्याच्यात काहीच नाविन्य किंवा आनंद राहत नाहीत. कारण ते सगळे अनुभव आधी आपण घेतलेले असतात. दुसरं, भविष्य आता कमी आहे. हे आपले मित्र आजारी पडणारे किंवा काही गेलेले, ह्याच्यापासून लक्षात येतं की आपलंही भवितव्य आता फार नाही. आणि मग भूतकाळ हा एक आपल्या काठीसारखा असतो, की भूतकाळातल्या चांगल्या सुखद आठवणी, आणि जर त्या दुःखद आठवणी तुम्ही जर विसरला असाल, तर त्या सुखद आठवणीच फक्त आठवतात. अशा मला आठवणी येत होत्या आणि त्या मी लोकांना सांगत होतो आणि त्यामुळे त्या ताज्या राहिल्या. मुख्य म्हणजे बऱ्याच वेळा होतं की आपण विसरून जातो. तर माझ्या सौ माधवी नाटेकर आहेत, आलेल्या आहेत. तर त्या माझ्या मागे लागत होत्या, की ह्याचं तुम्ही लिहित का नाही आहे, लिहित का नाही आहे? मग म्हटलं, ह्या माझ्या आठवणी आहेत. इतरांना काय त्याच्यामध्ये स्वारस्य आहे? पण त्याचं असं झालं, आता तुमच्या लक्षात येईल का त्याचं असं झालं. त्याचं असं झालं, की फार सीनियर सर्जन, मला 7 वर्ष कॉलेजमध्ये सीनियर होते. ते परवाच नुकतेच वारले. डॉक्टर श्री श्री एस एन किंवा श्री एन श्रीखंडे. श्रीखंड. तर त्यांचं आणि 2 हात असं पुस्तक आहे. तर त्यांनी मला सांगितलं, ते सांगलीला आले असताना मी त्यांची ओळख करून दिली आणि मग आमच्या गप्पा झाल्या. ते म्हणाले, "तुझ्या आठवणी इतक्या चांगल्या आहेत, तर तू का पुस्तक लिहित नाहीस?" ते म्हणाले, "मी 10 वर्ष माझ्या आठवणी लिहित नव्हतो आणि मग मी ते कोणीतरी सांगितलं, सारखे मागे लागले म्हणून मी ते लिहिल्या आणि 2 हात खूप पॉप्युलर पुस्तक झालं. लोकांना खूप आवडलं ते पुस्तक. तसं तू तुझ्या आठवणी का लिहित नाहीस?" मी म्हटलं, "ठीक आहे." तोंडावरती कशाला नाही म्हणायचं सरांना, म्हणून मी म्हटलं, की "ठीक आहे, ठीक आहे, लिहितो." म्हणून. ते 5-7 दिवसानंतर त्यांचा फोन, "काय लिहायला सुरुवात केलीस की नाही?" आणखीन एक 2-4 किती पानं झाली? मग माझ्या लक्षात आलं, की सर खरोखरच सीरियस आहेत आणि एकदा त्यांचा फोन आला त्यावेळेला माझे चिरंजीव तिथे होते. त्यांनी दुसऱ्या दिवशी, तर काही बोलला नाही माझा चिरंजीव, तो डॉक्टर आहे सांगलीमध्ये, रेडिओलॉजिस्टच आहे तो पण माझ्यासारखाच. त्यांनी एक कागद आणून दिले, एक बॉलपेन आणून दिलं, "बाबा, हे लिहायला सुरुवात करायची." आणि मग सौ नाटेकर ह्याही सारखं लिहिलं की नाही, आज आज काय म्हणजे लिहिलं, छडी घेऊन सारखे छडी मागवले. घेऊन सारख्या. आणि तसं ते लिहायला मी सुरुवात केली आणि मग 300, जवळजवळ 350 पानं फुल स्कॅप ती माझ्या अक्षरांनी सगळी व्यवस्थित लिहिली. आणि मग लक्षात आले की हे आपल्याला आता मॉडिफाय करायचं आहे. म्हणून मग सांगलीतले आमचे एक कराडकर म्हणून आहेत, महेश कराडकर. तर त्यांनी मग आम्ही दोघांनी बसून ते जास्ती, त्यामुळे माझं पुस्तक खूप बोली झालं आहे असं लोकं सांगतात, की ते पुस्तक वाचत असताना जणू काही मी सांगतो आहे समोर ती बसून घटना, ती समोर घटना, बसून सांगताय. असा त्याचा तो सूर आहे. असं काही लिखाण हे केलेलं आहे असं वाटत नाही आहे. त्या अर्थात बऱ्यापैकी त्याचं क्रेडिट आहे ते महेश कराडकरला जायला पाहिजे, की ती भाषा आम्ही सोपी केली. आता डॉक्टरांशी गप्पा मारताना आपल्या लक्षात आलं असेल, की डॉक्टर यांनी एक पुस्तक लिहिलं. एका सर्जननीच एक पुस्तक लिहिलेलं होतं आणि त्यांनीच ह्यांना लिहिण्यासाठी प्रेरणा दिली. पत्नीनं पाठपुरावा केला, मुलानं बाळ आणून दिलं, पेन आणून दिलं आणि एक लेखक आपल्यासमोर घडला. पण तुम्हालाही प्रश्न पडला असेल आणि मलाही प्रश्न पडला, की डॉक्टर, तुम्ही रेडिओलॉजिस्ट आहात. महाराष्ट्रात अनेक रेडिओलॉजिस्ट त्या काळात सुद्धा असतील. प्रत्येक जिल्ह्यात एखादा एखादा तरी असण्याची नाही, शक्यता. मग ही माहिती तुम्हाला देतो. हां. मी 66 साली मुंबईला ग्रँड मेडिकल कॉलेजमधून मी पास झालो. मी रेडिओलॉजी हा विषय घेतला. तो त्या काळामध्ये फार लोकं कोणी घेतच नव्हते. त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन भारतात नव्हतं. जे ग्रॅज्युएशन ते आम्ही केलं पोस्ट ग्रॅज्युएशन त्याच्यामधलं. मग अमेरिका किंवा इंग्लंड इथं जाण्याकरता मला परवाने होते. माझ्याकडे ॲडमिशन होती. पण माझ्या लक्षात आलं, की तिकडे जाऊन साहेबाची सेवा करायची. आमचे सीनियर 1-2 बॉसेस मला म्हणाले, की "अरे तिथं जाऊन आम्ही केलं आणि आम्हाला कंटाळा म्हणजे असं वाटतं, की अरे आपलं हुशारी आहे, आपले श्रम आहेत, ते इतरांना कशाला? आपल्या देशाला आणि आपल्या देशवासियांना त्याची गरज आहे आणि त्यातल्या त्यात मोफ्युसिल एरिया म्हणजे ग्रामीण भागामध्ये." म्हणून मी 1966 साली मी सांगलीला रेडिओलॉजिस्ट म्हणून रुजू झालो. माझी प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरू केली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुणे ते हुबळी आणि रत्नागिरी ते सोलापूर एवढ्या मोठ्या भागामधला मी पहिला क्वालिफाईड रेडिओलॉजिस्ट होतो. हे म्हणूनच मी ते सांगत होतो, की तुम्हाला असं वाटेल, की महाराष्ट्रात त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी रेडिओलॉजिस्ट तेच सांगितलं असेल. तुम्हाला, की एवढ्या मोठ्या एरियामध्ये मी पहिला क्वालिफाईड रेडिओलॉजिस्ट होतो. त्यामुळे शंतनुराव किर्लोस्कर, किर्लोस्करवाडीचे घ्या, कोल्हापूरचे शाहू महाराज त्यावेळेचे घ्या, जनरल थोरात घ्या, हे वसंतदादा घ्या, कुणालाही त्यावेळेला जर एक्स-रे काढायचा असेल किंवा त्याच्यावरचं मत असेल, तर त्याला माझ्याचकडे यायला लागायचं. म्हणजे आपण काय करत असतो, आजची पिढी ही चलती कशात आहे, हे शोधते, की कुठला
क्षेत्र निवडलं, कुठला व्यवसाय निवडला, तर आपल्याला जास्त पैसे मिळतील. पण डॉक्टरांनी नेमकी उलटी बाजू केली, की त्या काळामध्ये रेडिओलॉजिस्टच्या बाजूला जायला लोकं तयार नव्हती आणि डॉक्टर त्या बाजूला गेले. आता त्या बाजूला गेल्यानंतर रेडिओलॉजिस्ट म्हणून वसंतदादा तुम्हाला भेटले असतील हो. किंवा आणखी अनेक गोष्टी लोक भेटले असतील. वसंतदादा घरी आले होते. त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल त्यावेळेला नुकतं सुरू झालं होतं सांगलीला. आणि ते म्हणाले, की आपलं सिव्हिल हॉस्पिटल आहे, खरं चांगलं व्हायला पाहिजे म्हणून सांगलीमधले जे सगळ्यात प्रथितयश आणि सीनियर फिजिशियन डॉक्टर देसाई म्हणून होते, सर्जन पुरोहित म्हणून होते, वाटवे म्हणून गायनेकोलॉजिस्ट होते, सगळे सीनियर होते. आणि माझ्याकडे ते आले. मला म्हणाले, "तुम्ही जॉइन व्हा" म्हणून. आणि 5-5, 6-6 तास आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही ठरवलं होतं असं, की आपण आपली सेवा खरोखरच मोफत आणखीन गरीब लोकांना द्यायची आहे आपल्याला. आणि सिव्हिल हॉस्पिटल उत्तम करायचं आहे म्हणून. तुम्हाला म्हणता आता सध्याची मुलं हसतील. 5 तास, 6 तास आम्ही काम करत होतो. म्हणजे मी करत होतो. ते तर आणखीन करत असतील जास्ती कदाचित. आणि आम्हाला महिन्याला ₹25 मिळत होते. फक्त ₹25. फक्त 25 ऑनरेरियम. त्याला बरोबर. ऑनरेरियम म्हणत होतो. तर पण एक काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो आणि समाजाने आजपर्यंत आपल्यावरती इथपर्यंत आपले कसं हे केलेलं आहे, इथपर्यंत यायला मदत झाली आपल्याला समाजाची. ह्या केवळ भावनेने आम्ही ते करत होतो. आणि मग नंतर मिरज मेडिकल कॉलेज त्याला जॉइन झालं. त्यामुळे मग आम्ही टीचिंग पण केलं. त्यामुळे आज आता तुम्हाला साताऱ्यामधले जे सगळे सीनियर सर्जन्स आहेत किंवा फिजिशियन्स आहेत, हे सगळे आमचे मिरज मेडिकलचे विद्यार्थी आहेत. सगळे मिरज मेडिकलचे विद्यार्थी. डॉक्टरांचा एकूण रेडिओलॉजिस्ट हा प्रवास आपण ऐकला. डॉक्टर रेडिओलॉजिस्ट आहेतच, परंतु त्यांची आणखी एक ओळख आहे, की प्रसिद्ध बॅडमिंटनपटू नंदू नाटेकरांचे ते बंधू आहेत. आणि तुम्ही असं लिहिलंय, की नंदू नाटेकरांचा भाऊ असल्यामुळं मला अनेक लोकांना भेटण्याचा नाही, आम्ही तर म्हणत होतो चेष्टेने मी म्हणतो हा माझा पासपोर्ट हां, होता. पासपोर्ट आहे. तो तुमचा पासपोर्ट आहे. होता. तर ते कुठेही मी दाखवला तो, मी नाटेकर आहे, की पहिला प्रश्न त्यांचा यायचा. की नंदू नाटेकर कोण? तो नंदू नाटेकरांचा तुम्ही कोण? कोण? भाऊ म्हटल्यानंतर तुम्ही बॅडमिंटन खेळता का? सुदैवाने मला ती दैवी एक हे आहे, मी ऑल इंडिया लेव्हलपर्यंत बॅडमिंटन खेळलो. बरं, बरं, बरं. आणि त्याच्यामुळे मग आता मला जे मंडळी भेटत गेली, ती निरनिराळ्या कारणांनी जी भेटत गेली, त्याच्यापैकी बॅडमिंटन मी खेळत असल्यामुळं आणि माझा खेळ असा होता, की तो लोकांना आवडायचा आणि माझ्याशी खेळायला आवडायचं. आणि त्याच्यामुळे खूप मंडळी तुम्ही जर पुस्तक वाचलं तर त्याच्यामध्ये जोडली गेली. जोडली गेली. जोडली गेली तुमच्याशी. आता तुम्ही ह्या निरनिराळ्या माणसांना भेटला त्याचं वेडसुद्धा तुम्हाला होतं आणि तुम्ही काही स्वाक्षऱ्यासुद्धा घेतलेल्या आहेत. ते स्वाक्षऱ्या घ्याव्यात असं तुम्हाला का वाटायचं त्यावेळेस म्हणजे? पुण्यामध्ये मी ज्यावेळेला शाळेमध्ये होतो, माझे वडील पोस्टामध्ये असल्यामुळे बदल्या असायच्या. त्यामुळे पुण्यामध्ये नूतन मराठीमध्ये म्हणजे माझ्या 6 शाळा झाल्या. त्यापैकी शेवटची शाळा ही नूतन मराठी होती. आणि तिथे नानासाहेब गोरे, ना. ग. गोरे म्हणजे त्यावेळेचे सोशलिस्ट जे होते एस.एम. जोशी, ना. ग. गोरे, लोहिया वगैरे हे सगळी मंडळी होती. तर नानासाहेबांच्या जवळच आमचं घर होतं. आणि त्यांच्या सुमतीबाई गोरे म्हणजे ज्या MP होत्या त्यावेळेला आणि त्या नेहरूंच्या फेव्हरेट त्या ज्या MP होते तर त्यांच्या घरामध्ये मी पडीक असायचो. आणि त्यांना थोडासा दमाज असल्यामुळं कोणीही आले म्हणजे त्याच्यामध्ये एस.एम. जोशी यायचे, निळूभाई लिमये यायचे, जॉर्ज फर्नांडिस यायचे, नाथपै यायचे. हे आल्यानंतर त्यांना चहा द्यायचा, बिस्किट द्यायचं, चिवडा काढून द्यायचा वगैरे. तर सुमतीबाई मला सांगायचं, "अरे श्री जरा ते करून दे रे, श्री ते करून दे रे." असं करत होते. मला मॅट्रिकला त्यावेळेला आमच्या 9वीतनं 6 विद्यार्थी पहिल्या 12त आले. माझे थोडक्यात मार्क गेले म्हणजे चांगले मार्क मला मिळाले होते. तर सुमतीबाईंनी एकदा मी घरी त्यांच्या गेलो असताना त्यांनी विचारलं, की "अरे श्री तुला इतके चांगले मार्क मिळाले, छान, मी तुला काहीतरी बक्षीस काय पाहिजे तुला सांग." त्यांना वाटत होतं मी काहीतरी शर्ट मागेन, पॅन्ट मागेल वगैरे, वगैरे. त्यांच्या घरामध्ये एक स्वाक्षरांचं पुस्तक पडलं होतं. त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. आणि ते असं पडीकच होतं ते पुस्तक. ते मी बघितलं तर त्याच्यामध्ये सह्या याच्यापासून म्हणजे सुभाषचंद्र बोसांच्या सह्यांपासून ते सगळी पुस्तकांमध्ये त्या मी सह्या मुद्दाम दिलेल्या आहेत. सावरकर आहेत, सुभाषचंद्र बोस आहेत, नेहरू आहेत, जयप्रकाश नारायण आहेत, सगळे असे. ते मी पहिल्यांदा घेतलं गिफ्ट म्हणून. त्यांनी मला ते दिलं. "अरे वाह! घेऊनच जा." मग त्यांना वाटलं सोपं झालं म्हणजे पुस्तक नाहीतरी पडीकच होतं. "तू घेऊन जा" म्हणून. अशी तिथून ती सुरुवात झाली. म्हणजे स्वाक्षऱ्या घेण्याचा छंद त्या पुस्तकानं तुम्हाला हां, त्याच्यात लावला. होत्याच. त्या सगळ्या होत्या. मग नंतर मग जे मला भेटत गेले आणखीन असे क्लोज. मी त्यातले बऱ्याच लोकांनी मला सांगितलं, की इतकी आमची जवळीक झाली. सही काय घेतोस माझी?" अगदी भीमसेन जोशींनी तेच म्हटलं. कुमारजींनी तेच म्हटलं, की काय होतंय आपण फार जवळ गेल्यानंतर मग आपण हे आहोत अ, काय म्हणतो आपण, की त्यांचे भक्त नाही आहेत, त्यांचे फॅन नाही आहेत वगैरे. आपण जवळ गेलो त्याच्यापेक्षा. तो माणूस त्याला एक नातं निराळ निर्माण होतं. सगळे मला कितीतरी लोकांनी मला सांगितलं त्या माधव आपटे होते.
स्वतः नंदू नाटेकर होता, माझा भाऊ होता. मी त्याला जेव्हा सांगितलं, "तुझी मला स्वाक्षरी पाहिजे." "हे, सही कशी घेतोस? माझी माझी सही कसली घेतोस?" अशी ती गंमत झाली. पण बाकीच्या सगळ्यांनी सह्या मुद्दाम दिल्या. म्हणजे नको, नको म्हणून सुद्धा नाही, नाही मला पाहिजेच म्हटल्यानंतर. तर लताबाईंनी सुद्धा मला सुरुवातीला मी जेव्हा ते पेशंट म्हणून आल्या, तेव्हा ते काही मी त्यांच्याकडनं काही घेतलं नाही. नंतर दुसऱ्यांदा जेव्हा भेटलो, तेव्हा म्हटलं, "आता मी पेशंट आपलं नातं नाही आहे. आता मी तुमचा एक फॅन म्हणून आहे. तेव्हा आता मला तुम्ही सही द्या." छान त्यांनी सुंदर शिवरामी वंदिले म्हणून ती अशी मला सही दिली. मग नंतर सगळ्या लोकांनी मग हळू-हळू आणि फार त्या सह्या सगळ्या पुस्तकांमध्ये दिल्या आता, म्हणजे मी आता काही सांगत नाही. नाही, नाही. वाचकांना ते बघता येईल. लता मंगेशकर तुम्हाला ज्यावेळेस भेटल्या, हं. तर लता मंगेशकर तुमच्याकडे पेशंट म्हणून येणार आहेत, असं तुम्हाला ज्यावेळेस समजलं, त्यावेळेसची तुमची पहिली भावना काय होती? नाही, पहिलं असं झालं ते त्याचं असं झालं. पुन्हा सांगतो. डी.के. गोसावी म्हणून त्यावेळेला ENT सीनियर सर्जन होते, ज्यांनी आता कॅन्सर हॉस्पिटल तिथं खूप प्रसिद्ध आहे आता मिरजेला झाले. त्यांचा एक दिवशी फोन आला, की "अरे, मी एक VIP पाठवतोय. त्यांना फक्त सगळे OPD बंद संपव सगळी, दवाखाना रिकामा कर आणि मागच्या दाराने त्यांना आत घे. ते VIP आहेत." तर डी.के. गोसावींच्या पुष्कळ ओळखी होत्या. तर मला असं वाटलं, की त्यापैकी कोणतरी राजकारणी असणार आहे, कोणतरी हे असेल, मिनिस्टर असेल, हे ते वगैरे अमुक-तमुक. आणि मग एकदम बरोबर 3 वाजता ठोक्याला दार उघडल्यानंतर, मागचं दार उघडल्यानंतर समोर उभ्या राहिल्या त्या लताबाई होत्या. तर लताबाई हे आमचं दैवत आहे. म्हणजे तुम्हाला ते नंतर लक्षात येईल, की आम्हाला त्यामुळे O.P. नय्यर आमचा शत्रू वाटायचा. कारण त्यांनी लताबाईंना कधीही त्यांच्याकडून गाणं गाऊन घेतलं नाही. भेटला नाही. आणि जो आमच्या हितचे म्हणजे आमचं ज्यांचं दैवत आहे, त्याला ज्यांनी डावललं, तो म्हणजे आपला शत्रू असं बरोबर. होतं. अर्थात ते नंतर मला खूप वाईट वाटलं. O.P. नय्यरची जेव्हा एक अशी 1 to 1 आपण म्हणतो ना, तुम्ही आणि मी आत्ता बसलोय असं. असं जवळ-जवळ 3-3.5 तास आम्ही रात्री बसलो होतो. पण गाण्याचा एक विषय पण मी काढला नाही. कारण काय, की लताबाई डोक्यात होत्या. पण नंतर मला खूप वाईट वाटलं. त्यांनी जेव्हा सांगितलं मला, एका इंटरव्ह्यूमध्ये मी O.P. नय्यर यांचं मत ऐकलं. त्यावेळेला ते म्हणाले, की "मी त्यांच्या जागी असतो तर मी तेच केलं असतं. माझं त्यांचं अजिबात काही शत्रुत्व नाही आहे." आणि मग ज्यावेळेला यांनी इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी विचारलं, की "तुमचं फेव्हरेट गाणं कुठलं आहे?" O.P. नय्यर यांना विचारलं. तर त्यांनी सांगितलं, की आणि मला आश्चर्य वाटलं मी ते ऐकल्यानंतर. ते म्हणाले, की "असा आवाज आणि हे 1000 वर्षात परत होणार नाही." आणि त्यांनी विचारलं सायनीनेच त्यांची मुलाखत घेतली, की "तुम्हाला जेव्हा एखादं गाणं छान म्हणावंसं वाटतं किंवा मनात येत असं, तर कुठलं गाणं आहे असं?" तर त्यांनी बरसातमधलं जिया बेकरार आहे, लताचं गाणं. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं, की अरे हा केवढा मोठ्या मनाचा माणूस आहे. हे सगळं जग म्हणतंय, की लताबाईंशिवाय त्यांनी अमुक केलं वगैरे. पण तो म्हणतो, की लता इज लता. मी त्यांना घेऊ शकलो नाही, हे ठीक झालं. पण याने काही लताबाईंचा मोठेपणा कमी होत नाही. असं ज्यावेळेला म्हटलं, त्यावेळेला O.P. नय्यर यांना मी असं का थोडासा कोरडेपणाने त्यांच्याशी का वागलो, असं मला उगीचच वाईट वाटत राहील. म्हणजे आपण सामान्य नजरेतून एखाद्या घटनेकडे बघतो, त्यापेक्षा ती घटना फार निराळी असते निराळी किंवा ती असते माणसं सुद्धा आणि तो निराळी आपल्याला असतात. ते खरं काय घडलं हे ज्यावेळेला कळतं आपल्याला, त्यावेळेला मग की असा तो माणूस त्यावेळेला असाच वागला असता, हे लक्षात येतं आपल्याला. पु ल देशपांडेंनाही तुम्ही भेटला, त्यांच्या घरी गेला, पु ल देशपांडेंना कार्यक्रमाला बोलवलं. पुलंचा जो काही सहवास तुम्हाला लाभला, तर तो पु ल जसे व्यासपीठावर वागायचे तसेच खाजगीत वागायचे का खाजगीत वागायचे? तितकेच मिश्किल, तितकेच हे असायचे. आता तुम्हाला एक फार जे मला आयुष्यात मी कधीही विसरणार नाही असं एक गप्पांची म्हणजे माझ्या दृष्टीने आम्हाला 2 मंडळींना त्यांच्या जीवनामध्ये पद्मश्री किंवा त्याच्यावरचं एखादं आपण द्यायला पाहिजे होतं. कशाकरता? तर त्यांच्या गप्पांकरता. त्यापैकी एक होते अनंत काणेकर आणि दुसरे होते पु ल. गंमत अशी की ह्या दोघांच्या गप्पांची मैफल जवळ-जवळ 2 ते 2.5 तास मला ऐकायचं माझं भाग्य आहे. तसं असं झालं, की ही ज्यावेळेला आपली महाराष्ट्रीयन मंडळी बँकॉकमध्ये जायची, त्यावेळेला गर्दे नावाचे तिथे ग्रस्त होते, महाराष्ट्रीयन. ते नोकरी तिथे करत होते. पण त्यांना असं एक हे होतं, की आलेला महाराष्ट्रीयन माणूस असेल महाराष्ट्रातला, तर त्याला त्याला जी मदत करता येईल ती सगळी मदत करायची. करायचे ते. हां आणि मग घरी जेवायला बोलवायचं. तसं नंदूही गेला होता. पु ल देशपांडेही गेले होते त्यांच्या घरी. म्हणजे चांगली ओळख झाली होती आणि अनंत काणेकर पण गेले होते. ते गर्दे मुंबईला आले आणि नंदूला त्याने फोन आला, की मी मुंबईला आलो आहे आणि मी 3-4 दिवस आहे. तेव्हा नंदूनी म्हणजे माझ्या बंधूनी पु लना फोन केला, की "अरे गर्दे येणार आहेत, असं-असं जेवायला या." अनंत काणेकरांना फोन केला, "तुम्ही जेवायला या." त्यामुळे अनंत काणेकर, पु ल देशपांडे एकत्र नंदू आणि अशा 2-2.5 तासांच्या त्यांच्या ज्या गप्पा झाल्या, तुम्हाला खरंच सांगतो मी, की एखादी
मेजवानी होईल, म्हणजे एखादी मैफल होईल, तेवढा त्याचा आनंद तेवढ्या या गप्पांच्या त्यांच्या दोघांचा आनंद मला मिळाला आणि मी त्यातला विटनेस होतो. मी आता तिथे हे आणून दे, ते आणून दे वगैरे अमुक-तुमुक असंच माझं होतं. पण त्या दोघांच्या गप्पा मी कधी विसरणार नाही कधी. म्हणजे तुम्हाला जो काय तर अनुभव पुलंचा हे मला अनुभूती म्हणलं ते पाहिजे, की जी पुलंचं पहिलं माझं हे झालं, भेट झाली. पहिली भेट. पहिली भेट झाली. त्यानंतर मग श्रीराम पुजारी म्हणून सोलापूरचे जे होते, की ज्यांचे हे सगळे अगदी जिवलग मित्र होते. म्हणजे त्यामध्ये पु ल, भीमसेन, वसंतराव देशपांडे, वसंत बापट, अ, अ, हे मुळगावकर, हे सगळे लोक जे होते, राजाध्यक्ष, तर मग त्यात कवी होते, गायक होते, हे होतं. त्यामुळं त्यांच्यामुळं त्यांची 61 होती त्यावेळेला सगळेजण एकत्र आले. तेव्हा पुन्हा पुलं आणखीन त्याच्या एकमेकाच्या झालेल्या गप्पा आणि एकमेकाच्या घेतलेल्या चेष्टा केलेली किंवा विनोद केलेले किंवा एकमेकाचे खेचलेले पाय, हे आम्हाला अगदी बघायला मिळाले. आणि त्याच्याबरोबर खाणं, जेवणं, रात्रीचं ड्रिंक हे सगळं म्हणजे असं सहसा इतक्या लोकांचा एकत्र ही गंमत म्हणजे मला कसं काय मी एवढा भाग्यवान आहे मला कळलेलं नाहीये. नशीबवान, नशीबवान आहे, भाग्यवान आहे, भाग्यवान काय आहे. म्हणाल तुम्ही, की ते आम्हाला बघायला मिळालं. आणि व्हॉलंटियर्स म्हणून आम्ही जे होतो त्याच्यामध्ये जब्बार पटेल होता, अच्युत गोडबोले होता. ही मंडळी आम्ही व्हॉलंटियर म्हणून होतो ह्या मंडळींच्या सोबत. जो असा तो व्हॉलंटियर म्हणून काम करणं सुद्धा किती आयुष्यात महत्त्वाचं असतं, की आपण आनंददायक आपण असतं. त्याला काम म्हणायचं हं. का ती आपल्या हां. हातातनं त्याने घडणारी सेवा त्याने आहे, अवीट अनुभव त्याने आहे. अवीट अद्वितीय असा आनंद मला दिलेला आहे. ते सोलापूर आणि त्याची श्रीराम पुजारींचे 2 झाले. त्यांची 61 झाली त्यावेळेला झालं आणि परत 14 वर्षानंतर 75 झाले. पुन्हा हेच सगळे लोकं आले आणि पुन्हा असं गायला कधी मिळालं नाही, की वसंतराव गातायत आणि समोर भीमसेन जोशी आणखीन हे देऊन दाद देत आहेत. पु ल देशपांडे आणखीन वसंतराव समोर बसून दाद देत किंवा वसंतराव गातायत आणखीन हे दाद देत आहेत किंवा असा म्हणजे हा अनुभव कुणालाच कधी मिळणार नाहीये. नाही मिळणार. तो मा- तो 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 मला तुमच्या तो माझ्या आणि भाग्ययोगात आणि लिहिलेला होता. त्याचं वर्णन मी मुद्दाम पुस्तकामध्ये केलंय केलेलं. आणि हे श्रीराम पुजारींमुळे घडलं. तुम्हाला क्रिकेटपटूंचाही बराच सहवास लाभला. अजित वाडेकरांपासून सचिन तेंडुलकरांची सही घेण्यापर्यंत तो प्रवास पुढे सरकला. तुम्ही समालोचनसुद्धा एका क्रिकेट सामन्याचं केलं. तर त्या आठवणींविषयी काय सांगाल? काय झालं, क्रिकेटचा मला जो पहिला काय म्हणतो इंटरनॅशनल माणूस तो म्हणजे विजय हजारे. सांगलीच्या सांगली हायस्कूलमध्ये खेळत असताना मी क्रिकेट खेळायला लागलो. 6वीच्या टीममध्ये मला मिळालं. आम्ही त्या ग्राउंडवरती आमच्या शाळेच्या सांगली हायस्कूलच्या खेळायला लागलो. तिथे विजय हजारे यायचे. विजय हजारे हे जुन्या काळातले सगळ्यात प्रसिद्ध आपल्या भागातले प्रसिद्ध क्रिकेटर होते. क्रिकेट. तर ते मला पहिल्यांदा जवळ बघायला मिळाले. त्यानंतर नंदू आणि त्यांचा नंतरच्या काळात सत्कार झाला, त्याला ते घरी जेवायला पण आले होते विजय हजारे. त्यामुळे ते बोलतात कसे, त्यांच्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाच्या आठवणी काय आहेत वगैरे त्या तशा ऐकायला मिळाल्या. तिथून क्रिकेटची सुरुवात झाली. मुंबईला मी ह्याला गेलो एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये. तिथे माझा क्लासमेट, वर्गमित्र आणि तो नंतर अगदी जिवलग मित्र झाला, तो म्हणजे अजित वाडेकर. म्हणजे इतका की त्यानंतर जेव्हा तो सांगलीला आला माझ्या सांगण्यामुळं किंवा ह्याच्यामुळं, तर हॉटेलमध्ये सोय केलेली असून सुद्धा तो हॉटेलमध्ये मला राहणारच नाही, आपण घरीच राहायचे. इतक्या जवळ अजित वाडेकर आला आणि अगदी शेवटी त्याच्या मृत्यूपर्यंत आमची ती मैत्री टिकली. त्यामुळं एक तर नंदू नाटेकर याच्यामुळं सुनील गावस्कर आता उदाहरणार्थ, हा नंदू नाटेकरच्या बॅडमिंटनवरती प्रचंड प्रेम. फिदा आणि भक्त. त्यामुळं अजित वाडेकर सुद्धा तर रुईयाचा, नंदू नाटेकर सुद्धा रुईयाचे. असंच सगळं ते होत गेलं. नंतर एल्फिन्स्टनमधून अजित वाडेकर रुईयामध्ये गेला. तेव्हा त्या नंदू नाटेकर असं ते सगळं जवळ सगळं झालं. त्यामुळं बऱ्याच वेळेला सुनील गावस्कर भेटला. आणि अगदी पहिल्यांदा मला आठवतंय तुम्हाला मी सांगायला हरकत नाही. पुण्यामध्ये एक फार प्रकाश जो आहे आपला पी. प्रकाश म्हणजे पदुकोणे, प्रकाश पदुकोणे. तर त्याची एका चायनीज बरोबर मॅच होती. माझ्याकडे तिकीट नव्हतं. पण नाटेकरांचा भाऊ कसा बाहेर राहू शकेल आणि मी स्वतः खेळत होतो ह्याच्या लेवलपर्यंत. तर तो म्हणाला की आत आम्हाला घुसवलं त्याने. सुनील गावस्कर आला आयत्या वेळेला. तो असंच कुठेतरी गेला होता वेस्ट इंडिजला वगैरे. त्याच्याकडे काही तिकीट वगैरे काही नव्हतं. तोही आत घुसला होता. त्यामुळे आम्हाला दोघांनाही कुठं बसायचं आम्हाला काही कळेना. मग शेवटी सुनील गावस्कर आला. गावस्कर मग त्याला ताबडतोब लोकांनी सीट करून दिली. मी बरोबर असल्यामुळे मलाही सीट मिळाली. अशी ती आम्ही ती मॅच बघितली. तर त्याच्या आधी अतुल प्रेमनारायण म्हणून जो बॅडमिंटन तिथे होता, तो समोर आला. आणखीन तो म्हणाला की तो सुनील गावस्करशी काहीतरी बोलत होता. त्याने मला बघितलं, "अरे नाटेकर!" आणि तो आला आणि तो सुनीलला ओळख करून द्यायला लागला.
तो म्हणाला, डू यू नो? येस आय नो, हे श्री नाटेकर फ्रॉम सांगली इज अ रेडिओलॉजिस्ट. हे सुनीलला ऑलरेडी माहिती होतं. त्यामुळे मग काय, जेव्हा अशी माहिती असते आणि आम्ही दोघेजण एकत्र बघून ती मॅच बघितली. बरं, सुनील गावस्कर हा जेव्हा जेव्हा फावली वेळ मिळेल त्यावेळेला तो बॉम्बे जिमखान्यामध्ये मुंबईला 3 वाजता बरोबर बॅडमिंटन खेळतो. हे त्यांनीच मला सांगितलं. तिने मग सांगितलं की मला तुझा खेळ पुष्कळ ऐकलं, मी माझ्या खेळाबद्दल ते मी ऐकलंय पुष्कळ, नंदूसारखा आहे, अमुक आहे तमुक आहे वगैरे. जेव्हा मुंबईला तू असशील त्यावेळेला मी सांगलीला प्रॅक्टिस करत होतो. जेव्हा सांगलीला मुंबईला असशील त्यावेळेला 3 वाजता बॉम्बे जिमखान्यामध्ये माझ्याबरोबर खेळायला यायचं. त्याप्रमाणे एकदा मी खेळलो पण, एक दोनदा खेळलो पण आहे सुनील गावस्कर बरोबर. गौतम ठक्कर म्हणून एक नॅशनल प्लेअर होता आणि तिथला मार्कर, असे मी 4 जण डबल्स खेळलो आणि पहिल्यांदा सुनील गावस्कर बरोबर सिंगल्स खेळलो. तर लक्षात आलं त्याच्या की माझा खेळता काय होता, माझा खेळ संथ होता, फुटवर्क चांगलं होतं, अँटिसिपेशन चांगलं होतं, मला धडपड कधी करायला लागली नाही. माझा खेळ अगदी स्मूथ आणि असा होता, कलात्मक ज्याला आपण म्हणता येईल असा खेळ होता. त्यामुळे लोकांनी आवडायचा, आणखी खेळणाऱ्याला खूप आवडायचा. म्हणजे अपोनंट जो होता माझ्याबरोबर खेळायला खूप आवडायचा आणि त्याचा मला पुढे आयुष्यात खूप फायदा झाला. सचिन तेंडुलकरची तुम्ही स्वाक्षरी घेतली. त्यानंतर मग नंतर 2 वेळेला मला असं हे झालं, गंमत झालं. सचिन तेंडुलकरचं सांगतो तुम्हाला. सचिन तेंडुलकरचं काय झालं की सांगलीला इंजिनिअरिंग कॉलेजला 75 वर्ष झाली म्हणून त्यांनी क्रिकेट मॅच ठेवली होती, फेस्टिवल. आणि त्यांनी त्यावेळेचे जे प्लेयर्स होते, 6 प्लेयर, एक 6 साईड एका बाजूला अशी ती मॅच होती. म्हणजे अझरुद्दीन हा आपल्याकडचं, सचिन तेंडुलकर, सलील अंकोला वगैरे असे आपले प्लेयर्स होते. आणि तिकडे हे 3घे जण होते, म्हणजे डिसिल्वा, रणतुंगा आणि जयसूर्या. जयसूर्या, हे 3घे जण दुसऱ्या टीममध्ये होते. अशी ती 6 साईड मॅच होती. काय झालं, माझा एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये मी गेलो त्यावेळेला मला इंग्लिश येत नसल्यामुळे मला खूप वाईट वाटायचं आपल्याला. आणखी प्लेयर म्हणून, चॅम्पियन म्हणून, हे म्हणून वगैरे मला कॉलेजमध्ये वगैरे, आणि तिथलं ते सगळं वातावरण सगळं बघितल्यानंतर मला भीती वाटायची की मुली वगैरे यांच्याशी कसं बोलायचं आपण, इंग्लिश तर बोलता येत नाही आपल्याला. बाय व्हेंजन्स म्हणतात त्याला, असं मी इंग्लिशचा अभ्यास केला, इंग्लिश पुस्तकं वाचली, BBC फक्त मी इंग्लंड तेवढ्याकरता ऐकायचो की बोलतं आपलं इंग्लिश सुधारावं म्हणून. इतकं झालं की नंतर आकाशवाणीने मला ऑफिशियल कॉमेंटेटर इन इंग्लिश अशी मला हे दिली. म्हणजे भाषेच्या आणि मग प्रभुत्वामुळे त्यामुळे ऑटोमॅटिकली काय झालं, सांगलीला जी क्रिकेट मॅच झाली त्यामुळे इंग्लिशचं कॉमेंटेटर मी करायचं. V करमरकर म्हणून होते, तुम्ही नाव कदाचित ऐकलं असेल. तर ते मराठीमध्ये कॉमेंटेटर होते आणि विठ्ठल जोशी म्हणून जो प्लेअर होता तो एक्सपर्ट म्हणून होता. तर कॉमेंटेटर होतं. तर ते झालं, मॅच संपल्यानंतर वगैरे सचिन आला. सचिन म्हणाला, मी ऐकलं म्हणाला तुमची कॉमेंट्री वगैरे, यू आर कॉमेंटिंग व्हेरी वेल. आणि नाटेकर नाव ऐकल्यानंतर तो म्हणाला की नंदू नाटेकरचा तुम्ही भाऊ असावा. त्यांनी सांगितलं की मला, मी नंदूच्या घरी, म्हणजे तुमच्या घरी म्हणजे आमच्या घरी, माझे वडील हे प्रोफेसर होते सिद्धार्थ कॉलेजमध्ये. तर आणि अनंत काणेकरांचं ते अगदी जिवलग दोस्त होते. त्यांच्याबरोबर मी सुद्धा, नंदू, मी तुमच्या घरी मी आलेलो आहे ॲज अ बॉय. त्यामुळं मग काय ते झालं, मला तुझी सही पाहिजे रे, माझी मुलगी म्हणते की तिची मैत्रीण आहे, तिला मिळणार आहे आणि मला मिळणार नाही. ठीक आहे ठीक आहे मला, म्हणून त्यांनी सही करून दिली. मग तिथून तशी सचिन तेंडुलकरची नंतरही भेट झाली. त्याचं कारण, सचिन तेंडुलकरची बायको ही आमच्या ग्रँड मेडिकल कॉलेजची होती, विद्यार्थिनी. त्यामुळे तिथल्या एका फंक्शनमध्ये आम्हाला सचिन तेंडुलकर आणि आम्ही जवळजवळ 1 तासभर गप्पा मारत होतो क्रिकेट. पण एक लक्षात घ्या, माझं एक सूत्र असं होतं की त्या फील्डमधलं, आणि म्हणून कदाचित हे लोक माझ्याशी इतकी बोलले किंवा माझ्याशी 1 to 1 असे जे भासले, त्याचं कारण असं होतं की ज्याच्यामध्ये त्यांचं हे आहे तो मी कधीही विषय घेतला नाही. O.P. नय्यर यांच्याबरोबर 3 तास गप्पा मारल्या, मी एक वाक्य पण संगीताबद्दल बोललो नाही. मी बाबा बोरकरांच्या बरोबर एक संध्याकाळ घालवली, मी एकही शब्द कवितेबद्दल बोललो नाही. मग हे सूत्र तुम्ही कसं काय मग ते कदाचित त्याच कारणामुळे ही मंडळी पुन्हा पुन्हा माझ्याकडे आली. काय होतं, आपली चूक अशी होती. आणि एक तर काय होतं सांगतो मी तुम्हाला, घरामध्ये एक सेलिब्रिटी म्हणजे नंदू नाटेकर असल्यामुळं मला ते माहिती होतं की कुठेही गेल्यानंतर कोणीही माणूस त्या नंदूच्या बरोबर समोर, हा तुम्ही ग्वाल्हेरला ते नॅशनल खेळला ते किंवा कलकत्त्यात अमुक अमुक खेळला, ती मॅच मी बघितली आणि तिथं तुम्ही ते अमुक केलं वगैरे, असं जो बोलायला सुरुवात करायचा ना नंदू साधन, त्याचं सगळं इंटरेस्टच संपायचं. त्यामुळे शांताबाई शेळकेंच्या बरोबर त्या घरी राहिल्या होत्या. तर बागेतला ह्याच्यात मसाल्यात काय घातलंय ग, हे काय केलंय ग, लताबाईंच्या सुद्धा तिच्या आणखीन त्यांच्या जे गप्पा झाल्या दुसऱ्या वेळेला जेव्हा लताबाई भेटल्या, आणखीन ते आहे याच्यामध्ये पुस्तकामध्ये, त्यावेळेला लताबाईंच्या बरोबर संगीताबद्दल मी एकही वाक्य बोललो नाही. फक्त ते पेशंट म्हणून आलं तेव्हा मात्र ते ऑटोमॅटिकली झालं. कसं झालं ते पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेलच, कुठलं गाणं आम्ही गुणगुणलं वगैरे वगैरे.
त्यातले महत्त्वाचं एक शेवटचं वाक्य फार महत्त्वाचं आहे, मी जे आठवण दिली त्याच्यामध्ये, की भारत देशाची जर कुपी लिहिली आणि त्याच्यामध्ये लता मंगेशकर या गायिकेबरोबर कुठल्या गायकाने गाणी म्हटली, असं जर लिस्ट लिहिली त्या कुपीमध्ये, तर शेवटचं नाव काय होईना, पण श्रीनिवास नाटेकर हे नाव पण लिहिलं गेलं पाहिजे. 100% लिहिलंच पाहिजे. कारण आम्ही दोघांनी मिळून एक गाणं गाणं गायलं. गाणं गायला म्हणजे गेलो. तोही भाग्ययोग तुमच्या नशिबामध्ये होता. तुम्हाला 2 राज्यपाल सुद्धा भेटले. हं. म्हणजे जसे 3 मुख्यमंत्री भेटले असं तुम्ही लिहिलेलं आहे तुमच्या पुस्तकात. 2 राज्यपाल सुद्धा ओपी भेटले. ओपी मेहरा आणखीन लतीफ. त्यातल्या त्यात काय होतं, लतीफ यांची जे मिसेस काय होतं मी तुम्हाला सांगतो, हे जे आता मुख्यमंत्री किंवा राज्यपाल किंवा आर्मीचे लोक किंवा जे नॉन मराठी हे लोक जे येत होते ना, तर आपले गव्हर्नमेंट सर्वंट्स आहेत, म्हणजे माझ्याबरोबरचे जे असायचे, हे सगळं सिव्हिल सर्जनशिप असल्यामुळं असायचं. ते इंग्लिशमध्ये त्यांच्याशी कॉन्व्हर्सेशन करायचं, 1 to 1 बोलायचं, येस सर, नो सर, येस सर, नो सर, एवढंच ते करत होते. आणि हे राज्यपाल हे लोक म्हणजे कंटाळायची. कारण हे एअरफोर्सचा तो हे होतं, दोघेही जण ओपी मेहरा आणखीन लतीफ हे एअरफोर्समध्ये खूप हे होते. तर ते त्यांना ते कंटाळा यायचा की काय करायचं कसं आपण दिवसभर, कोणी बोलायला नाही, कोणी काही नाही, एकटे पडायचे. त्यामुळे आणि मलाही बाकीचे माणसं पुढं जातोय म्हटलं तर मला ढकलायची पुढं. त्यामुळे मी त्यांच्याशी 1 to 1 बोलायचं. आपल्याला घेऊन काय करायचं, तो व्हाईस हे असेल, एअर मार्शल असेल याचा एअरफोर्समध्ये, किंवा आता राज्यपाल असेल, बाहेर आपला आल्यानंतर इंटरेस्ट काय? बाहेर आल्यानंतर असं पुष्कळ माझ्याशी त्यांचं झालं आणि त्याच्यामुळे ही मंडळी खरं जवळ आली माझ्या. त्यातल्या त्यात लतीफच्या मिसेस होत्या त्या अली हैदराबादच्या बेसिकली, फार दिसायला अतिशय सुंदर आणि देखण्या होत्या आणि त्यांना त्या पुष्कळ त्यांनी काम केलं होतं गरीब याच्यामध्ये, बायकांमध्ये. त्यामुळे 2 दिवस त्या जवळ होत्या आणि प्रत्येक वेळेला त्या याला सांगायचं की डॉक्टर वाय डोंट यू जॉईन मी हिअर. त्यांच्याबरोबर गाडीत मला बसवून घ्यायच्या गप्पा मारण्याकरता. मग हे काय आहे, ते काय आहे, अमुक आहे, ते आहे वगैरे. त्याच्यामुळे मला हा त्यांचा सहवास मिळाला. मग तुम्हाला अशी क्युरिओसिटी पण असायची का, की ही माणसं आलीत अशा मी प्रकारची? आपणहून कुणालाही भेटायला गेलो नाही. हे मी तेही स्पष्ट सांगतो, की कुणाला आपणहून भेटायला गेलो. सज्जाद हुसेन नावाचा एक जुना हे होता. आमचा अतिशय आवडता, ज्यांना ज्यांना जुनी ही फिल्मी गाणी माहिती आहेत, त्यांना हे मंडळी सगळ्यांना माहिती आहेत म्हणून सांगतो मी, सज्जाद हुसेन. त्याला मुद्दाम भेटण्याकरता म्हणून मी गेलो, पण तो मग भेटू शकला नाही. दुसरं लांबून असंच फार हे नाही, शंकर जय किशनपैकी शंकर, नंतर जय किशन. आम्ही जवळ असे होतो, पण एकमेकाशी फारसे बोललो नाहीत. पण गुरुदत्त म्हणा, हे म्हणा वगैरे, ही सगळी मंडळी अशी भेटली. आणि कोणाच्या एका लग्नात गेलो होतो, हे दोन्ही ठिकाणी असंच झालं. काय कसं घडलं मला माहिती नाही. अगदी सामान्य लग्नामध्ये मी गेलो होतो. तिथे तेही आपण लग्न लागल्यानंतर जेवण याच्यामधला जो पिरियड असतो, की सगळे लोक घोटाळत असतात, की पंक्ती कधी बसतायत, पंक्ती कधी. मी जुन्या गोष्ट एक गोष्ट सांगतो, आताची सध्याची 5 स्टार इव्हेंट्स सांगत नाहीये. तर लोक सगळे वाट बघत बसायचे आणि मग पहिलं हे झालं, की लोक जेवायला निघायचे. अशा वेळेला मला हे 3-4 मंडळी अशी भेटलीत. मग काय करायचं, तर मी गेलो, ते सुरुवात व्हायची बोलायला. अशी मंडळी काही काही भेटली. तर अशी भेटत गेली. कुणालाही मी असं आपण होऊन जाऊन भेटायला गेलो नाही. म्हणजे ती आपोआप समोर आली काही ना काही हां, कारणाने. काही आता देवानंद मला भेटला तर दुकानामध्ये भेटला आणि जवळ-जवळ 20-25 मिनिटं आम्ही अगदी असे होतं, की आमचा एकमेकाला हात लागत होता, तो जेवायला करत होता त्यावेळेला. आणि त्यानंतर पुन्हा देवानंद मला भेटला. तेव्हा अशा चहा, बिस्किटं असं बसून आमच्या गप्पा झाल्या. मग त्यावेळेस तुम्ही देवानंदला सांगितलं का, की तू एका टेलरच्या दुकानात मला भेटला आता होता? असं एक आहे, त्याला काय असे लाखो लोकं भेटत असतात. पण 2 देवानंदमध्ये मला फार फरक जाणवला. ते सगळं पुस्तकात मी व्यवस्थित लिहिलंय, की पहिला देवानंद मला कसा वाचला आणि नंतरचा. दिलीप कुमार मला पहिल्यांदा कसा भेटला आणि पहिल्यांदा कसा भासला. दिलीप कुमार तर दर आठवड्याला मला भेटायचा. ते तुम्हाला हे बॅडमिंटनमुळे सगळे भेटत भेटत गेले. तो नसेल तर माझा पार्टनर मोहम्मद रफी असायचा. त्यामुळे तो भेटायचा आणि आठवड्यातून 2 किंवा 3 वेळेला आम्ही एकत्र भेटायचो. असं जवळ-जवळ 1 वर्षभर माझी इंटर्नशिप चालू होती, तोपर्यंत मला ते जमू शकलं. पण त्यांच्याशी कधीही मी असं सिनेमाबद्दल, गाण्याबद्दल नौशाद यांच्याबरोबर, आता नौशाद अपोनंट होते. नाटेकरला हरवायची ही त्यांची जिद्द होती आणि त्यांचा पार्टनर असायचा जॉनी वॉकर. तर त्यामुळे ते जोरात खेळायचे. मला मारायला कसं असं ते गमती-गमतीचे दिवस होते आणि त्यामुळे 1 to 1 त्यांच्याशी गप्पा व्हायच्या आमच्या. त्यामुळे असं कधीच वाटलं नाही, की तो सुपरस्टार आणि आपण कोण आहे. नंतर 20 वर्षानंतर दिलीप कुमार परत भेटला एकदा ताजमध्ये. त्यांनी ओळखलं पण. लताबाईंचं तसंच झालं. 20 वर्षानंतर लताबाई परत भेटल्या. मी म्हटलं, "नमस्कार," म्हटलं, "मी ओळखते ना," म्हणाल्या. "डॉक्टरला कोण विसरणार आहे?" असं.
आपण नाट्यकारांशी खूप गप्पा मारलेल्या आहेत, पण एका पॉडकास्टमध्ये संपेल इतका छोटा प्रवास नाट्यकारांचा नाही. आपण फक्त ओझरतं नाट्यकार कुणाकुणाला भेटले आणि भेटण्यासाठी त्यांनी कुठलेही प्रयत्न केलेले नाहीत. एक बॅडमिंटन खेळ त्यांच्या आयुष्यात आला आणि बॅडमिंटनमुळे ते अनेकांबरोबर भेटले, रमले. पुन्हा रेडिओलॉजिस्ट म्हणून लताबाईंपासून अनेक जण म्हणजे वसंतदादा पाटील ह्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक जण त्यांच्या वाट्याला आले. पण त्यांनी एक सूत्र चांगलं सांगितलं, की तुम्हाला मोठ्या माणसांशी गप्पा मारायच्या असतील, तर तुम्ही ते ज्या क्षेत्रात उंचीवर आहेत, त्या क्षेत्रातल्या गप्पा मारू नका. तर ते सोडून तुम्ही त्यांच्याशी बोला. मग तुमची त्यांच्याशी मैत्री होऊ शकते किंवा चांगला संवाद होऊ शकतो. अशा अनेक गोष्टी आपल्याला त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्याचं असं झालं नावाचं एक पुस्तक त्यांनी ह्या आठवणींवर लिहिलेलं आहे. आपल्याला जर ह्या गप्पा आवडल्या असतील आणि अधिक काही जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही ह्या पुस्तकाच्या माध्यमातून सुद्धा जाणून घेऊ शकता. कारण पॉडकास्टमध्ये ह्यातली काही पानं चाळली गेलेली आहेत फक्त. पूर्ण पानं उलगडायची असतील किंवा देवानंदपासून दिलीप कुमारांपर्यंत त्यांना जे काही अंतरंग भावलेले आहेत त्यांचे, ते जर तुम्हाला अनुभवायचे असतील, तर तुम्ही हे पुस्तक जरूर वाचा. या पॉडकास्टमध्ये आपण सहभागी झाला. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.